एनसीपी के विधायक अमोल मिटकरी ने छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक समारोह पर रोक लगाने के संभाजी भिड़े के बयान पर कड़ी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा कि प्रशांत कोरटकर और राहुल सोलापुरकर ने जब शिवाजी महाराज के बारे में अपशब्द कहे थे तब भिड़े चुप थे। 6 जून 1674 शिवाजी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला होता। ठीक आहे, तिथी तारखेचा वाद हा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर उदयाला आला। पण जी लोक आता शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा तारखेवर करू नका, तो नामशेष करा असं म्हणत असतील, प्रशांत कोरटकर सारखा नीच व्यक्ती आणि राहुल सोलापूरकर सारखा नीच व्यक्ती हे ज्यावेळेस शिवाजी महाराजांबद्दल वाईट साईड बोलत होते त्यावेळेस या व्यक्तीने कुठेही शब्द सुद्धा काढला नाही। शेवटी यांची एक तोडधाड आहे, ते सातत्यानं त्यांचा स्तुतिपाठ करत असते। पण मी तुम्हाला याही निमित्तानं सांगतो की मागं काही दिवसांपूर्वी त्यांना कुत्रा चावला होता। आता तो कुत्रा पायाला चावला होता की आणखी कुठं चावला होता हे तपासलं पाहिजे। त्यांच्या 100 पिढ्या जरी स्वर्गातून खाली आल्या तरी 6 जूनचा राज्याभिषेक सोहळा हा दणकवूनच होतो। लाखो शिवप्रेमी रायगडावर येतात आणि तुमच्या माहितीकरता शिवरायांचे वंशज माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात राज्याभिषेक सोहळा पार पडतो। त्यामुळे कुठल्या उठल्या लुंग्या सुंग्यानं काही बोलावं आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं ऐकावं इतके वाईट दिवस अजून महाराष्ट्रावर आलेले नाहीत।